नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 6वे मानसिक विकृती। आज आपण मानसिक विकृती या प्रकरणाचा अभ्यास अगदी सविस्तर आणि व्यवस्थित स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत। स्वाध्यायाच्या शेवटी तुम्हाला गृहपाठासाठी एक छोटासा प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, रिकामी जागा ही मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली आहे। पर्याय DSM-5, WHO, APA। उत्तर आहे DSM-5 किंवा DSM-5। दुसरं विधान आहे, रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्द प्रयोग प्रथम वापरला। पर्याय अल्बर्ट एलिस, युजेन ब्लूलर, जॉन ट्रेव्हिस। उत्तर आहे युजेन ब्लूलर। युजेन ब्लूलर या मानसशास्त्रज्ञाने स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग प्रथम वापरला। तिसरं विधान आहे, जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी रिकामी जागा प्रणाली विकसित केली। पर्याय ICD, DSM, MCA। उत्तर आहे ICD। जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी ICD प्रणाली विकसित केली। चौथं विधान, रिकामी जागा विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात। पर्याय अवसाद, द्विध्रुवीय विकृती, चिंता विकृती। उत्तर आहे द्विध्रुवीय विकृती। द्विध्रुवीय विकृती या विकृतीत आलटून पालटून उन्माद व अवसादाची लक्षणे दिसून येतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने अगदी योग्यरित्या व्यवस्थित पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य जोड्या जुळवा। खाली काही जोड्या दिल्या आहेत, त्या चुकीच्या आहेत, त्या आपल्याला योग्य जुळवायच्या आहेत। तर पहिले प्रश्नामधील जोड्या बघा। पहिल्या गटामध्ये भयगंड DSM-5 प्रारूप, ICD-11, युजेन ब्लूलर, जॉन ट्रेव्हिस, अवसाद। आणि ब गटामध्ये 2013 मानसिक सदृढता, छिन्नमस्कता विकृती, 2019 अतार्किक भीती, दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती। अशा प्रकारे ह्या प्रश्नामधील चुकीच्या जोड्या आहेत। तर व्यवस्थित किंवा जुळवलेल्या योग्य जोड्या बघा। उत्तर भयगंड, अतार्किक भीती, DSM-5 प्रारूप, 2013, ICD-11, 2019, युजेन ब्लूलर, छिन्नमस्कता विकृती, जॉन ट्रेव्हिस, मानसिक सदृढता, अवसाद, दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती। अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये ब यामध्ये योग्य जोड्या जुळवायला सांगितल्या होत्या, त्या आपण बरोबर जुळवल्या आहेत आणि प्रश्न पहिला ब या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे लक्षण मानले जाते। उत्तर चूक, हे विधान चूक आहे। दुसरे विधान, छिन्नमस्कता ही एक गंभीर व संकीर्ण स्वरूपाची मानसिक विकृती आहे। उत्तर बरोबर। तिसरं विधान, नैराश्याची भावना हे अवसाद किंवा खिन्नता विकृतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे। उत्तर बरोबर। अशा प्रकारे प्रश्न पहिला क, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा
पूर्ण केला आहे. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी पहिला प्रश्न विचारला आहे. एक्झायटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? उत्तर, एन्झायटी हा शब्द अँझायटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. दुसरा प्रश्न, दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती कोणती? उत्तर, दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती होय. तिसरं विधान, एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? उत्तर, एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे भयगंड होय. अशा प्रकारे प्रश्न पहिला ड, एका वाक्यात उत्तरे लिहा, या प्रश्नांची उत्तरे लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मानसिक विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, मानसिक आरोग्याची बिघडलेली अवस्था म्हणजे मानसिक विकृती होय. मानसिक स्वास्थ्याच्या सातत्य प्रारूपानुसार कंटिन्यू मॉडेल मानसिक स्वास्थ्याच्या श्रेणीची मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक अस्वास्थ्य, मानसिक विकृती ही दोन विरुद्ध टोके असतात. या दोन विरुद्ध टोकांच्या दरम्यान मानसिक स्वास्थ्याच्या अनेक अवस्था असतात. जेव्हा व्यक्ती विभ्रम होणे, भ्रांती होणे, असंबद्ध बडबड करणे, सामाजिक संपर्कापासून दूर राहणे, नैराश्यात असणे असे मानसिक, भावनिक व सामाजिक वर्तनांवर विपरीत परिणाम करणारी लक्षणे दीर्घ कालावधीसाठी दर्शवते, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन ती व्यक्ती स्वतःच्या मानसिक विकृतीवर मात करू शकते. अशा प्रकारे मानसिक विकृतीचे स्वरूप स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न, चिंता विकृती म्हणजे काय? उत्तर, कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणारी, दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. चिंता विकृतीचे अनेक उपप्रकार पडतात. उदाहरण, सामान्य चिंता विकृती, भयगंड, दुर्भीती विकृती इत्यादी. अशा प्रकारे चिंता विकृती म्हणजे काय ते स्पष्ट करता येते. तिसरा प्रश्न, मानसिक विकृतीची संकेतचिन्हे लिहा. उत्तर, मानसिक विकृतीच्या समस्येची सुरुवात किंवा स्थिती दर्शवणारी काही लक्षणे किंवा चिन्हे असतात. या लक्षणांना किंवा चिन्हांना मानसिक विकृतीची संकेतचिन्हे म्हणतात. मानसिक विकृतीच्या संकेतचिन्हाद्वारे संबंधित व्यक्तीच्या मानसिक विकृतीचे निदान करण्यास व त्याद्वारे मानसोपचार करण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करता न येणे, झोप न लागणे, विविध शारीरिक तक्रारी उद्भवणे, अनियंत्रित वाईट विचार येणे, अनियंत्रित नकारात्मक तीव्र भावना, भीती, क्रोध, दुःख, चिंता अनुभवास येणे, गोंधळलेले वाटणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना अतार्किक विधाने करणे, अपरिचित शब्दांचा उपयोग करणे किंवा असंबद्ध बडबड करणे, स्वतःला किंवा इतरांना इजा करणे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे इत्यादी मानसिक विकृतीची संकेतचिन्हे आहेत. अशा प्रकारे मानसिक विकृतीची संकेतचिन्हे लिहिता येतात. प्रश्न चौथा, द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय? उत्तर, ज्या विकृतीत दुःख, निराशा अशी अवसादाची लक्षणे आणि आनंद, हर्ष अशी उन्मादाची लक्षणे आलटून पालटून दिसतात तेव्हा त्या विकृतीस द्विध्रुवीय विकृती म्हणतात. द्विध्रुवीय विकृती जळलेल्या व्यक्ती काही दिवस आनंद व उत्तेजना या भावनांचा तर त्यानंतर काही दिवस दुःख व निराशा या भावनांचा आलटून पालटून अनुभव घेतात. द्विध्रुवीय विकृती जळलेल्या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक वर्तन दर्शवतात, अनुवांशिक दोष,
मेंदूतील नॉरएपिफ्राइन व सिरोटॉनिन या संप्रेरकाच्या पातळीतील बिघाड, डोपामिनच्या पातळीतील बिघाड इत्यादी द्विध्रुवीय विकृतीची कारणे होत. अशा प्रकारे द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय ते स्पष्ट करता येते. प्रश्न 5. आघातपश्चात तणाव विकृती म्हणजे काय? उत्तर. पहिले आपण आघातपश्चात तणाव विकृतीचा अर्थ बघूया. अर्थ: प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, शारीरिक अत्याचार अशा आघातांचा स्वतःस अनुभव आल्यास किंवा अशा आघाताच्या प्रसंगाचा साक्षीदार असल्यास निर्माण होणारा तीव्र तणाव व संबंधित लक्षणे जसे की निद्रानाश, अस्वस्थता इत्यादी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सातत्याने आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघातपश्चात तणाव विकृतीचे PTSD निदान केले जाते. ही विकृती झाल्यानंतर व्यक्ती पुढील 3 अवस्थांमधून जाते. पहिली अवस्था धक्का अवस्था. या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेली असते. अशा व्यक्तीला काहीही सुचत नाही. अशी व्यक्ती सुन्न झाल्याप्रमाणे वर्तन दर्शवते. दुसरी अवस्था सूचना अवस्था. या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर व्यक्तींकडून माहिती घेण्याचा, मदत प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झालेली असते. या अवस्थेत व्यक्ती सारासार विचार न करता कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या कोणत्याही सूचना स्वीकारू शकते. आणि तिसरी अवस्था पुनर्प्राप्ती अवस्था. या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असली तरी मानसिक आघाताच्या स्थितीतून बाहेर पडून पुन्हा पूर्वीचे मानसिक संतुलन मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु या अवस्थेत असताना काही व्यक्तींना मानसिक समतोल पुन्हा प्राप्त करणे शक्य न झाल्यास त्यांना आघातपश्चात तणाव विकृतीस सामोरे जावे लागते. अशा प्रकारे आघातपश्चात तणाव विकृती म्हणजे काय हे स्पष्ट करता येते. आणि प्रश्न 2 दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहिता येते आणि प्रश्न 2 पूर्ण करता येतो. प्रश्न 3 खालील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे DSM-5. DSM-5 ही संकल्पना आपण स्पष्ट करूया. तर उत्तर: मानसिक विकृतींच्या निदानासाठी व त्यानुसार समर्पक उपचारांसाठी अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन या संघटनेने मानसिक विकृतींची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका सर्वप्रथम 1952 मध्ये विकसित केली. या पुस्तिकेला DSM-1 असे म्हणतात. DSM-1 या पुस्तिकेद्वारे मानसिक विकृतींचे सर्वप्रथम वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर DSMच्या सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या. सध्या मानसिक आजारांचे वर्गीकरण करण्यासाठी DSM-5 ही सुधारित आवृत्ती 2013 पासून वापरली जाते. या पुस्तिकेमध्ये मानसिक विकृतींच्या 22 श्रेणी आहेत व प्रत्येक श्रेणीत काही उपश्रेण्या आहेत. दुसरी संकल्पना आहे ICD-11. उत्तर: जागतिक आरोग्य संघटनेने WHO सर्व प्रकारच्या रोगांचे आणि आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. या वर्गीकरण प्रणालीला रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली ICD असे म्हणतात. या प्रणालीमध्ये मानसिक विकृतीबाबत एक स्वतंत्र विभाग आहे. अलीकडेच 2019 मध्ये ICD प्रणालीची 11वी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत मानसिक विकारांच्या व्यापक 19 श्रेणी दिल्या गेल्या आहेत. ICD प्रणालीच्या 11व्या आवृत्तीत दिलेल्या मानसिक विकृतींच्या 19 श्रेणी या DSM-5 मध्ये दिलेल्या मानसिक विकृतींच्या श्रेणींशी बहुतांश प्रमाणात मिळत्या जुळत्या आहेत. अशा प्रकारे ICD-11 ही संकल्पना स्पष्ट करता येते.
तिसरी संकल्पना आहे भयगंड. उत्तर ग्रीक भाषेतील फोबोस या भीती देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द प्रचलित झाला आहे. याचा अर्थ दुर्भीती असा होतो. आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घाबरत असतो. सहसा थोड्याशा प्रयत्नांनी आपण त्यातून बाहेर पडतो, परंतु तीच भीती दैनंदिन आयुष्यात येऊन समायोजनास समस्या निर्माण करते. तेव्हा व्यक्तीत भयगंड किंवा भीती विकृतीची लक्षणे निर्माण झाली असे म्हणतात. उदाहरण कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. एखाद्या प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे भयगंड होय. दुर्भीती विकृतीचे अनेक प्रकार दिसून येतात. उदाहरण विशिष्ट उद्दीपक दुर्भीती विकृती म्हणजेच स्पेसिफिक फोबोस किंवा फोबिया. सामाजिक दुर्भीती विकृती सोशल फोबिया, ॲगोराफोबिया. अशा प्रकारे भयगंड यावर सविस्तर संकल्पना स्पष्ट करता येते. चौथी संकल्पना आहे लक्षणे किंवा सिंड्रोम. उत्तर शारीरिक विकृतींच्या निरनिराळ्या लक्षणाप्रमाणेच विविध मानसिक विकृतींचीही निरनिराळी लक्षणे आढळतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम म्हणतात. मानसिक विकृतीचा सिंड्रोम एखाद्या व्यक्तीत आढळल्यास तिला मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. उदाहरण अंमली पदार्थांचे वारंवार सेवन करणे, अंमली पदार्थांवर शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहणे, व्यसन सोडवण्याचे उपाय अयशस्वी होणे इत्यादी लक्षणे एकत्रितपणे दिसल्यास सिंड्रोम. अशा व्यक्तीला अंमली पदार्थ व्यसनासक्ती ही मानसिक विकृती झाल्याचे निदान केले जाते. अशा प्रकारे लक्षणे किंवा सिंड्रोम यावर संकल्पना स्पष्ट करता येते. पाचवी संकल्पना आहे विभ्रम. उत्तर विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत अस्तित्वात नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. छिन्नमनस्क व्यक्तींना श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीरांतर्गत संवेदनाविषयक विभ्रम अनुभवास येतात. छिन्नमनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीला कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे, प्रत्यक्षात कसलाही वास येत नसताना एखादा वास येणे, कोणीही स्पर्श केला नसेल तरीही कोणीतरी स्पर्श केल्याची जाणीव होणे, पोटात किंवा हातात काहीतरी फिरत आहे असे वाटणे, अशा प्रकारचे विभ्रम होतात. अशा प्रकारे विभ्रम यावर संकल्पना स्पष्ट करून प्रश्न 3 खालील संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 4 टिपा लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न मानसिक सदृढता व निरोगीपणाचे प्रारूप. उत्तर मानसिक सदृढता व निरोगीपणाचे निरंतर प्रारूप असे स्पष्ट करते की मानसिक सदृढता आणि निरोगीपणा, मानसिक आरोग्य यांच्या बाबतीत पुढील 4 शक्यता आढळतात. 1. चांगले मानसिक आरोग्य आणि चांगली मानसिक सदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती नसते. अशा व्यक्ती मानसिकदृष्ट्याही सदृढ असतात. या व्यक्ती जीवनात आलेल्या अडीअडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जातात व जीवनात आनंद अनुभवतात. म्हणूनच मानसिक सदृढता व निरोगीपणाची ही एक आदर्श अवस्था असते. 2. चांगले मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सदृढता. या व्यक्तींना कोणतीही मानसिक विकृती झाल्याचे दिसत नाही, परंतु या व्यक्तींची मानसिक सदृढता काही प्रमाणात ढासळलेली आढळते. अशा व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपाच्या भावनिक समस्या असतात. या व्यक्तींना मानसिक विकृती होण्याची शक्यता असते. 3. कमी मानसिक आरोग्य आणि चांगली मानसिक सदृढता.
या व्यक्तींना मानसिक विकृती झालेली असते, परंतु मानसिक विकृती असूनही त्यांची मानसिक सदृढता चांगली असते. अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मान व आशावाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन अशा व्यक्ती मानसिक विकृतीतून बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते. 4. कमी मानसिक आरोग्य आणि कमी मानसिक सदृढता. या व्यक्तींना मानसिक विकृती झालेली असते आणि त्यांची मानसिक सदृढता देखील ढासळलेली असते. अशा व्यक्तींना टोकाच्या भावनिक समस्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात विस्कळीतपणा असतो. त्यांची कार्यक्षमता खालावलेली असते. मानसिक दुर्बलता व मानसिक विकृतीची ही एक गंभीर अवस्था असते. अशा प्रकारे मानसिक सदृढता व निरोगीपणाचे प्रारूप यावर टीप लिहिता येते. दुसरी टीप आहे मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती. उत्तर: मानसिक विकृतीबाबत समाजात अनेक गैरसमजुती आढळतात. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुतीमुळे मानसिक विकृती झालेल्या व्यक्तीकडे मानसिक विकृतीकडे अशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जाते. मानसिक विकृती हे पापाचे फळ आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती विकृत वर्तन जाणून बुजून दर्शवत आहे. मानसिक विकृती झालेली व्यक्ती मानसिक विकृतीतून कधीच बरी होऊ शकत नाही. मानसिक विकृती म्हणजे एक कलंक आहे. अशा मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती आढळतात. मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती कमी झाल्यास मानसिक विकृतीग्रस्त व्यक्तीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येते व परिणामी मानसिक विकृतींचे योग्य निदान करून त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होते. अशा प्रकारे मानसिक विकृतीविषयी गैरसमजुती यावर टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे अंमली पदार्थ व्यसनासक्ती. उत्तर: प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पतींच्या रसांचा, पानाफुलांचा शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी, वेदना विसरण्यासाठी, गुंगी येण्यासाठी उपयोग करीत आला आहे. अफू, चरस, गांजा, मद्य, हेरॉईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी जाणे म्हणजे अंमली पदार्थ व्यसनामुक्ती होय. प्रमाणाबाहेर अंमली पदार्थांचे सेवन करणे, दिवसभर नशेत राहणे, मद्य पिण्याची सतत इच्छा होणे, शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे, मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे इत्यादी अंमली पदार्थ व्यसनासक्तीचे लक्षणे आहेत. अंमली पदार्थ व्यसनासक्ती जळलेल्या व्यक्ती काही प्रसंगी अंमली पदार्थ मिळवण्यासाठी चोऱ्या करणे, भीक मागणे, उसनवारी करणे, एखाद्याला जीवे मारणे इत्यादी दुष्कृत्येही करू शकतात. अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलंबित्व निर्माण होते. जर अंमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर वेदनादायी, अपवेशक, माघार लक्षणे निर्माण होतात. अशा व्यक्तींची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक व नैतिक स्थिती धोक्यात येते. अशा प्रकारे अंमली पदार्थ व्यसनासक्ती यावर टीप लिहिता येते. चौथी टीप आहे अवसाद विकृती. उत्तर: एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे एखादी व्यक्ती जेव्हा निराशा, चिंता, तीव्र दुःख व अपराधीपणाची भावना दीर्घकाळ अनुभवते तेव्हा त्याला अवसाद विकृती म्हणतात. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 5 ते 6% व्यक्तींना सौम्य अवसाद व खिन्नता ही विकृती जळलेली असल्याचे दिसून येते. अवसाद किंवा खिन्नता विकृतीत सतत नैराश्य अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, शारीरिक व मानसिक थकवा जाणवणे, सतत अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, अवधानक्षमता ढासळणे, निर्णयक्षमता ढासळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अशा प्रकारे अवसाद विकृती यावर टीप लिहिता येते.
पाचवी टीप आहे चिंता विकृती. उत्तर, चिंता या शब्दाला इंग्रजीत एन्झायटी हा प्रतिशब्द आहे. एन्झायटी हा शब्द अँक्झायटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. अँक्झायटस या शब्दाचा अर्थ अस्वस्थ किंवा त्रस्त मन असा होतो. कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणारी, दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणारी आणि दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. चिंता विकृतीतील सामान्य चिंता विकृतीत परीक्षेला सामोरे जाणे, मुलाखतीला सामोरे जाणे इत्यादी प्रसंगी प्रमाणापेक्षा जास्त चिंता वाटते. परिणामी प्रचंड भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड, सारखी डोकेदुखी, सततची काळजी, झोप न येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेचैन होणे, कशातही मन न लागणे, श्वास अडकल्यासारखे होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे लहान मुलांमध्ये 4 आठवडे व किशोरवयीन मुले व त्यापुढील वयांच्या व्यक्तीमध्ये 6 महिने दिसून आल्यास चिंता विकृतीचे निदान केले जाते. सततच्या चिंतेमुळे संबंधित व्यक्तीची मानसिक क्षमता कोलमडून पडते व समस्या सोडवण्यास ती व्यक्ती अपयशी ठरते. चिंता विकृतीच्या भयगंड दुर्भीती विकृती या प्रकारात व्यक्तीला एखाद्या वस्तूपासून किंवा प्रसंगापासून अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल किंवा प्रसंगाबद्दल निष्कारण भीती वाटते. उदाहरण, कुत्रा, झुरळ, एकटेपणा, रक्त, गर्दी, लिफ्ट, अंधार, पाणी, उंच जागा इत्यादी गोष्टीबाबत वाटणारी भीती. अशी लक्षणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसून आल्यास दुर्भीती विकृतीचे निदान केले जाते. अशा प्रकारे चिंता विकृती यावर टीप लिहून प्रश्न 4 टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो. प्रश्न 5 खालील दिलेल्या प्रश्नांचे 150 ते 200 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. उत्तर, दैनंदिन जीवन जगत असताना एखादी व्यक्ती परिस्थितीनुसार एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो असा निर्णय घेण्यासाठी मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी मानसिक आजाराचे वर्गीकरण व निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी DSM व ICD या प्रणालीचा वापर केला जातो. सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM-5 नुसार पुढील 5 निकष वापरले जातात. त्यामध्ये एक आहे चिकित्सालयीन लक्षणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीत आरोग्याच्या तक्रारी किंवा लक्षणे आढळतात तेव्हा तो आजारी आहे असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे मानसिक विकारांमध्ये एखाद्या व्यक्तीत उद्भवणाऱ्या वर्तन, विकार किंवा मानसिक विकृतीशी निगडीत लक्षणे आढळतात. अशी लक्षणे एखाद्या ठराविक विकृतीशी संबंधित असतात. अशा लक्षणांच्या एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. मनोचिकित्सक या लक्षणानुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करतात. या प्रकरणात विकृतींच्या लक्षणांची आपण चर्चा करणार आहोत. दुसरा आहे मनस्ताप व अक्षमता. कोणत्याही मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये तीव्र ताण व अक्षमता ही लक्षणे असणे आवश्यक असते. आपण ताण व अक्षमता या संदर्भात इयत्ता 11वी मध्ये माहिती घेतली आहे. ताणतणाव याचा अर्थ मानसिक त्रास असा होतो. यात भय, अपूर्णता, अस्वस्थता, चिडचिडेपणा या नकारात्मक भावनांचा समावेश होतो. यामागे ताण हे कारण असू शकते. तसेच व्यक्तीत निर्माण होणारी अक्षमतेचे कारण ताणतणाव असू शकते. अक्षमता याचा अर्थ व्यक्तीला वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अनुरूप भूमिका व कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्याची क्षमता नसणे. तिसरा निकष आहे कार्यात्मक बिघाड.
उत्तर, जेव्हा व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येतात की जे घटक व्यक्तीची मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेमध्ये असमर्थता निर्माण करतात, तेव्हा व्यक्तीत मानसिक रोगाचे निदान केले जाते. उदाहरण, स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यात असमर्थता निर्माण होते. चौथा निकष आहे, तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास निर्माण होणारी तीव्र दुःखाची जाणीव मानसिक विकृतीचे लक्षण मानले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर स्वीकार केले गेलेले वर्तन मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. उदाहरण, वेगवेगळ्या संस्कृतीतील धार्मिक विधीमुळे अनुभवाला येणारी स्वसंमोहन किंवा तंद्री सुप्तावस्था मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. पाचवा निकष आहे, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाही. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाही. जसे समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृत वर्तन समजले जाते, पण DSM-5 नुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. थोडक्यात, मानसिक विकृती म्हणजे व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती, चिकित्सालयीन लक्षणे ज्यामध्ये भावना, विचार व वर्तन यामधील एकत्रितपणे बिघाड निर्माण होतो. अशा प्रकारे मानसिक विकृतींचे निकष स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न, कोणत्याही 2 मानसिक विकृती सविस्तर स्पष्ट करा. उत्तर, पहिले आपण ज्या विकृती स्पष्ट करायची आहे त्यांची नावे लिहूयात. ते पहिली विकृती आहे अवसाद किंवा खिन्नता विकृती आणि दुसरी विकृती आहे द्विध्रुवीय विकृती. तर पहिले आपण अवसाद किंवा खिन्नता विकृती स्पष्ट करूया. एकूण लोकसंख्येत 5 ते 6% लोकांना सौम्य अस्वाद, खिन्नता असते. एखाद्या आघातजन्य घटकामुळे किंवा बाह्य कारणामुळे व्यक्ती जेव्हा दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती अनुभवते तेव्हा त्याला अवसाद असे म्हणतात. निराशा, चिंता, दुःख अशा दुःखदायक भावना या विकृतीत अनुभवायला येतात. ज्या विकृतीत व्यक्तीला दीर्घकाळ प्रचंड दुःखाची भावना व अपराधाची भावना यांचा अनुभव येतो यालाच अवसाद विकृती असे म्हणतात. त्याची लक्षणे आहेत, नेहमी निराशा अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासीन राहणे, एखाद्या गोष्टीबद्दल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्येचे विचार येणे, कशावरच लक्ष केंद्रित न होणे, निर्णय क्षमतेचा अभाव इत्यादी लक्षणे या विकृतीमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे अवसाद किंवा खिन्नता विकृती स्पष्ट करता येते. दुसरी विकृती आहे द्विध्रुवीय विकृती. या द्विध्रुवीय विकृती म्हणतात. ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हास अशी उन्मादाची लक्षणे दिसतात, यालाच द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात. आलटून पालटून त्याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षणं दिसून येतात, म्हणूनच या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात. लक्षणे, या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीत अनुवांशिक दोष, मेंदूतील नॉरएपिफ्राइन व सेरोटोनिन या संप्रेरकाची डोपामिन पातळी झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते. अशा प्रकारे अवसाद किंवा खिन्नता विकृती व द्विध्रुवीय विकृती यावर सविस्तर उत्तर आपल्याला लिहिता येते. तिसरा प्रश्न आहे, छिन्नमस्कता विकृती म्हणजे काय ते सांगून तिचे प्रमुख लक्षणे सविस्तर स्पष्ट करा. उत्तर, छिन्नमनस्कता विकृतीचा अर्थ
छिन्न मनस्कता या शब्दास इंग्रजीत स्किझोफ्रेनिया हा प्रतिशब्द आहे. युजेन ब्लूलर या स्विस मानसशास्त्रज्ञाने 1911 मध्ये सर्वप्रथम स्किझोफ्रेनिया या शब्दाचा वापर केला. इंग्रजीतील स्किझोफ्रेनिया हा शब्द स्किझियन आणि फ्रेन या दोन शब्दापासून तयार झाला आहे. स्किझियन या शब्दाचा अर्थ दुभंगलेले होतो आणि फ्रेन या शब्दाचा अर्थ मन होतो. म्हणजेच स्किझोफ्रेनिया या शब्दाचा अर्थ दुभंगलेले मन किंवा छिन्न मनस्कता असा होतो. छिन्न मनस्कता ही विकृती लहान मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही. ही विकृती सर्वसाधारणपणे तरुणांमध्ये व प्रौढांमध्ये दिसून येते. ही विकृती स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक प्रमाणात होते. छिन्न मनस्कता म्हणजे विभ्रम, भ्रांती आणि भाषा, विचार, भावना व वर्तन यामधील विसंगती ही लक्षणे आढळणारी गंभीर स्वरूपाची मानसिक विकृती होय. छिन्न मनस्कता विकृतीची लक्षणे DSM-5 नुसार छिन्न मनस्कता विकृतीत पुढील 2 प्रकारची लक्षणे पाहावयास मिळतात. 1. धनात्मक लक्षणे आणि 2. ऋणात्मक लक्षणे. तर धनात्मक लक्षणामध्ये काय काय येते ते बघा. सामान्य व्यक्तीत न आढळणारी परंतु छिन्न मनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीत आढळणारी लक्षणे धनात्मक लक्षणे म्हणून ओळखली जातात. छिन्न मनस्क विकृतीची धनात्मक लक्षणे पुढील प्रमाणे होत. 1. विभ्रम. विशिष्ट उद्दीपक उपस्थितीत अस्तित्वात नसूनही उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. उदाहरण, कोणीही बोलत नसताना कोणीतरी बोलत आहे असे वाटणे. छिन्न मनस्क व्यक्तींनी श्रवण विभ्रम, गंध विभ्रम, स्पर्श विभ्रम, शरीराअंतर्गत संवेदनाविषयक विभ्रम अनुभवास येतात. 2. भ्रांती. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेली चुकीची समजूत म्हणजे भ्रांती होय. छिन्न मनस्क व्यक्ती भ्रांतीचे लक्षण दाखवते. छिन्न मनस्क व्यक्तीला तिच्या चुकीच्या समजुतीच्या किंवा भ्रांतीच्या विरोधातील वास्तवाचे कितीही स्पष्ट पुरावे दिले तरी छिन्न मनस्क व्यक्तीकडून त्या वास्तव पुराव्यांचा स्वीकार केला जात नाही. उदाहरण, एखाद्या छिन्न मनस्क व्यक्तीला असे वाटते की अन्नात विष कालवून कोणीतरी ठार मारण्याचा कट करीत आहे. अशा व्यक्तीला तिला दिलेल्या अन्नात विष कालवले गेले नसल्याचे स्पष्ट पुरावे दाखवले गेले तरी ती व्यक्ती ते सत्य स्वीकारण्यास तयार होत नाही. असंघटित संभाषण. छिन्न मनस्क व्यक्ती असंबद्ध व विस्कळीत स्वरूपाचे संभाषण करते. संभाषणात ती चुकीचे किंवा निरर्थक शब्द वापरते. विचित्र वर्तन. छिन्न मनस्क व्यक्तीचे वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासनतास एकाच जागी कोणतीही हालचाल न करता उभे राहणे, विनाकारण किंचाळणे, इकडे तिकडे धावणे, एखाद्यावर हल्ला करणे, चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र अवस्थेत फिरणे इत्यादी विचित्र वर्तने छिन्न मनस्क व्यक्तीकडून दर्शवली जातात. विसंगत भावना. छिन्न मनस्क व्यक्ती विसंगत स्वरूपाच्या भावना व वर्तन प्रकार दर्शवतात. छिन्न मनस्क व्यक्तीच्या भावना व वर्तन परिस्थितीशी विसंगत असते. उदाहरण, एखाद्या आनंदाच्या प्रसंगी छिन्न मनस्क व्यक्ती आक्रोश करून रडते किंवा दुःखाच्या प्रसंगात मोठमोठ्याने हसते. ही आहेत धनात्मक लक्षणे. आता ऋणात्मक लक्षणे कशी आहेत ती बघा. सामान्य व्यक्ती स्वतःच्या भावना व्यक्त करतात, उत्साही असतात, इतरांशी बोलतात, सकारात्मक दृष्टीने जगतात, इतरांच्या संपर्कात राहतात. सामान्य व्यक्तीतील ही लक्षणे छिन्न मनस्कता विकृती झालेल्या व्यक्तीत आढळत नाहीत. म्हणून अशा लक्षणांना ऋणात्मक लक्षणे म्हणतात. छिन्न मनस्क विकृतीची ऋणात्मक लक्षणे पुढील प्रमाणे होत. 1. भावनिक अभिव्यक्ती. ते भावना व्यक्त करण्याचा अभाव. अनिच्छा व निरुत्साह. बोलण्याची इच्छा कमी होणे. सकारात्मक भावनेचा अभाव. सामाजिक संपर्कात घट. टोकाचे औदासिन्य. कधीकधी छिन्न मनस्क रुग्णांमध्ये धनात्मक आणि ऋणात्मक अशा दोन्ही स्वरूपांची लक्षणे आढळून येऊ शकतात. जर धनात्मक लक्षणे 1 महिन्यापेक्षा अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यापेक्षा अधिक काळ दिसून आल्यास अशा व्यक्तीस
छिन्न मनस्कता विकृती असल्याचे निदान केले जाते. अशा प्रकारे छिन्न मनस्कता विकृती म्हणजे काय ते सांगून या विकृतीची धनात्मक लक्षणे आणि ऋणात्मक लक्षणे आपण सविस्तर स्पष्ट केली आहेत. स्वाध्यायानंतर आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, छिन्न मनस्कता याला स्किझोफ्रेनिया असे म्हणतात, परंतु स्किझोफ्रेनियामधील स्किझियन या शब्दाचा अर्थ काय होतो आणि फ्रेन या शब्दाचा अर्थ काय होतो तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे. अशा प्रकारे विषय मानसशास्त्र मानसिक विकृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.